मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक झालेली नाही। संभाजीनगरवरून MIMचा मोर्चा मुंबईकडे रवाना। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्याचा इम्तियाज जलील यांचा निर्धार। छत्रपती संभाजीनगरहून निघाला। इगतपुरीमध्ये नाशिकचे 1000 नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। राज्यात जातीवादाने मोठ्या प्रमाणात वातावरण खराब केले जात आहे। अनेक नेते दुसऱ्या धर्मांच्या विरोधात तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही। सरकार दुर्लक्ष करतच आहे, शिवाय त्याला खतपाणी घालत आहे। एकाच प्रकरणात 50 FIR दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही। न्यायालय देखील त्याची दखल घेत नाही। त्यामुळे राज्यात वाढणारा हा जातीयवाद थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही मुंबईला जात असल्याचे MIMचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। MIMच्या वतीने मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली। छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्या या मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग पाहायला मिळाली। सरकार तणाव वाढवण्यासाठी कारणीभूत। यावेळी जलील म्हणाले की सरकार हे जातीवाद वाढवण्यासाठी आणि तणाव निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे। अनेक नेते इतर धर्मियांच्या विरोधात बोलत असताना सरकार कुठलीही कारवाई करत नाही, उलट त्यांना खतपाणी घालत आहे। त्यामुळे तणाव वाढलाय असे सरकारलाच वाटत असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केलेला आहे। यावेळी टी पॉइंट पासून ते समृद्धी महामार्गापर्यंत मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग लागली होती। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा जाम झाला होता। हा मोर्चा नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहे। टप्प्याटप्प्याने मोठ्या संख्येने वाहने यामध्ये सहभागी होणार असल्याचे जलील यांनी सांगितले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।